त्याच्यानंतर बरेचदा यायचे ते घरी. एक वेळ आले, लाडूची प्लेट मी त्यांना दिली. आणि लाडू कोणी केले? म्हटलं मी केले. मग हा लाडू असा आणि हा लाडू असा का दिसतो? म्हणजे हा कोणी बांधला, हा कोणी बांधला? म्हणजे मी एकटी तर एवढे 100 लाडू बांधणार नाही, जे मदतनीस आहे ते बोटावर असते. ह्या अशी माझी ओळख दादांची. आणि नंतर डब्बा गेला, साहेबाची वाट नाही पाहायला जायची मंत्रालयात आतापर्यंत. दिलीप वळसे पाटलांचा डब्बा आला का रे, आणा तो इकडे, काय आलं डब्यात? आणि मग हे रात्री आल्यावर सांगायचे उद्या दही भात पाठवायचं बरं का, असं करायचं बा. असं करता करता असे बरेच वर्ष चालले होते. 2014चं इलेक्शन लागलं आणि दादाने माझ्या भावाचं तिकीट कापलं. मला खूप लागलं, मला आजही लागत होतं. कसं आहे, माझ्या मिस्टरांबद्दल मी एक सांगते, ते किती आजारी आहे, ते किती बरे आहे, ते किती सुखी आहे, ते किती स्ट्रगल करत आहे. मला एक गोष्ट आजही माझ्या विश्वासावर मी विश्वास जगते, फिनिक्स पक्षासारखा माझा नवरा आहे. राखेतून कसं उठावं, उभं राहावं हे माझ्या नवऱ्याला चांगलं माहीत आहे. त्यामुळे मी आंबेगाव तालुक्यातल्या इतरांचं काय मत आहे आणि काय भावना आहे याला फार महत्त्व देत नाही, कारण मी माझ्या विश्वासावर जगते. पण भाऊज हा फार हळवा कोपरा असते. तरी माझं आपलं सुरू 2021 मध्ये भाऊ गेला करोनामध्ये, तर त्यांनी तिकडे 300 एकरचं उद्यान बांधलं. खूप सुंदर असं पर्यटन स्थळ बांधलं, जे पहिलं महाराष्ट्राचं पर्यटन आहे. आणि मग त्याच्यानंतर सोलापूरचे आमदार कुठले कुठले लोक यायचे, मंत्री यायचे, आपले सुधीर मुनगंटीवार यायचे, ते बघायचे आणि मग त्यांनी ते सुरू केलं. आता भाऊ अचानक गेला आणि तेव्हा लाडकी बहीण आपली सुरू व्हायची होती, त्या दादा घरी जेवायला आले होते.